नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी आहे आता विक्रोळीमध्ये. आता टाईम झालेला आहे 2:05. निघालोय ठाण्याला. 5 ऑर्डर आहेत आपल्याकडे. 2 VI स्टोअर आणि 3 कस्टमर डिलेवरी आहे. पुढं तुम्ही बघतच राहा, व्हिडिओ स्किप करू नका, ब्लॉगला. आलोय आता पेट्रोल भरायला. पेट्रोलसाठी पण लाईन आहे. ब्लॉग नक्की बघा पूर्ण. $215 आलेला आहे आपला नंबर. आणि आता आपण घेऊया पेट्रोल टाकून. मीटर बघत जावा जेव्हा पण पेट्रोल टाकताय. दोन लिटर आले. $2.8 पेट्रोल. आणि पेमेंट करतोय मी ऑनलाईन. शक्यतो तुम्ही यूज करा. पेमेंट झालेला आहे. डन. मंडळी, मी यूज करतो. मला जर पेमेंट करायचं असेल तर मी वापरतो नावी ॲप. नावी ॲपमधून मला एक बेनिफिट आहे की मी ज्यावेळेस पेमेंट करतो, मी जर ₹10चा पेमेंट केला तर मला त्यावर कॉईन्स मिळतात. जर 100 कॉईन मिळाले तर मला ₹1 मिळतो. त्या ₹1पासून मी असं एक रुपया करून 250 ते 300 रुपये असे जमा केले माझ्या त्या वॉलेटमध्ये. काहीच टेन्शन नाही मला. म्हणजे मला बेनिफिट आहे. गुगल पेपेक्षा बेनिफिट आहे मला त्याच्यामध्ये. म्हणून मला तो नावे ॲप आवडतो. तर तुम्हाला आवडला तर नक्कीच सांगा मला कमेंट करून. मला वाटतं 2 महिन्याच्या वरती झाले मी वापरतोय नावी ॲप. स्मूथ आहे, एकदम स्मूथ आहे. पेमेंट करण्यासाठी डायरेक्टली पेमेंट करू शकता. कोणाला रेफर करायचा असेल तर ₹30चा रेफर बोनस आहे त्याच्यामध्ये. त्यावर पॉईंट मिळतात 3000 पॉईंट. बहुतेक 3000 पॉईंट. हां, ₹30 म्हणजे ₹100 ₹1 आणि 3000ला ₹30 असा मला त्यामध्ये मिळाले. 2 ते 3 जणांना मी रेफर केलं आहे. मी पोचलो आहे भावांना इथे. विक्रोळीच्या स्टेशनजवळचा जो फ्लायओव्हर आहे नवीन बांधला, ईस्ट वेस्टला जाणारा, सिग्नल सुटला आहे आणि आपण निघालोय. चाललो आहे आता. व्हिडिओ स्किप करू नका अजिबात मित्रांनो. आपण आता हायवेला बाहेर पडतो. इथे लेफ्ट मारला की ठाण्याला जातो, राईट मारला तर दादर CSTला जातो. ट्रॅफिक खूप होते इकडे. तिथे महाराजांचं स्मारक होतं, पण आता त्यांनी शिफ्ट केलं आहे मागच्या बाजूला. ट्रॅफिक जास्त होत होती त्यामुळं शिफ्ट केलं आहे मागच्या बाजूला. आणि तिथे रोड बनवला आहे, रोड मोठा केला आहे का आता ट्रॅफिक होते म्हणून. चला पुढे दाखवतोच. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. विक्रोळी ईस्ट पण खूप डेव्हलप झालं आहे मित्रांनो.
एरिया खूप छान झाला आहे आता. पहिलं तर येऊ वाटत नव्हतं, म्हणजे यावंसं वाटत नव्हतं असा एरिया होता. आणि आज डेव्हलप झाल्यामुळं इतकं छान वाटतं ना. चारी बाजूनी बिल्डिंग झाल्यात, हायवेच्या ह्या बाजूला सुद्धा आणि हायवेच्या त्या बाजूला सुद्धा. अजून एक 2-4-5 वर्षामध्ये अजून डेव्हलप होऊन जाईल विक्रोळी एरिया. मी पोचलो आहे आता मुलुंडला. मुलुंडच्या टोलच्या अगोदरच आहे, 200-400 मीटर. आता पुढे दिसत असेल तुम्हाला तिकडे मुलुंडचा टोल प्लाझा. भावांनो, आपल्याला जायचं आहे ठाणे स्टेशनजवळ एक नौपाडा म्हणून, तिथं जायचं आहे. ॲक्च्युली आपण चुकलो, आपल्याला जायचं होतं खालच्या बाजूनी. युटर्न मारून आता परत जाऊ. ये कैसे हो गया? बोलता बोलता गडबडीत पुढं गेलो. आनंदनगर कोपरी असं या पट्ट्याचं नाव आहे, ह्या एरियाचं नाव आहे. स्पीड ब्रेकर खूप लावले तिथं भावांनो, काय सांगू तुम्ही. 1-1 मिनिटावर स्पीड ब्रेकर लावलेत. मजा नाही येते गाडी चालवायला. आपले जे स्टोअर आहे, आता मी चाललोय जिथे द्यायला, 2 डिव्हाइस द्यायला चाललोय. तिथे टाईप केलेलं आहे वोडाफोनचे. ॲक्च्युली ते वोडाफोनचे सर्व्हिस सेंटर आहेत, तर त्याच्यामध्ये आपला एक स्पॉक आहे, त्याला ते हँडओव्हर करायचे आहेत. अच्छा, ठीक आहे. दाखवतो तुम्हाला मी ज्याला देतोय तो. आता एक तरी सिंग मारलं ना, आपण कुठच्या कुठे जाऊ. गाय देखो ना, देखो ना, गाय देखो ना. मुंबईमध्ये अगोदर खूप होते हे सगळं, आता खूप कमी झालंय. ओके. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे स्टोअर जवळ. हेच आहे VIचं स्टोअर. इथे आपलं स्टॉक असेल बहुतेक. भावांनो, आपण रॉंग लोकेशनला आलो होतो आणि ॲक्च्युली आपल्याला लोकेशन बरोबर त्यांनी ॲड्रेस जो पाठवला होता त्या ॲड्रेसवर पोचलो आपण. लफडा असा झाला की तिथे आहेच नाही, दुसऱ्या स्टोअरला आहे. ये कैसे हो गया? आपण निघालोय आता तिथून आणि चाललोय त्या दुसऱ्या स्टोअरला जिथे आपला बंदा बसलेला आहे. आपण पोचलेलो आहे VI स्टोअर जवळ. तो हाच आहे VI स्टोअर. ते आपल्याला यायचं होतं. गाय देखो ना, देखो ना, गाय देखो ना, गाय देखो. काका कसं तरी टेन्शन मध्ये आहेत वाटतं. हो, वेलकम केलंय. 2 डिव्हाइस आहेत, 2 देऊन त्याचा फोटो काढून. नाही, ओरिजिनल बॉक्स काही साफ नाही आहे. फोटो काढून झालेले आहेत. असा आपला सेटअप आहे याचा. चाललोय भावांनो पुढच्या ऑर्डरसाठी लोधा क्राऊनला, जे की लोकेटेड आहे आपल्या बालकॉमजवळ. बालकॉमजवळ नाही, बालकॉममध्येच आहे ते. हर्षित, सबका एक ID प्रूफ दिखा दीजिए ना सर. फायनली आलो आहे आपण कस्टमरच्या जवळ.
आपली ऑर्डर झालेली आहे आता डिलेवर थर्डवाली. मी पोचलेलो आहे आता कस्टमरच्या लोकेशनवर. ही आहे बिल्डिंग एम्पेरियल, A2 एम्पेरियल. कस्टमरच्या घरी आलोय लिफ्टमध्ये. आता मुलुंडसाठी एक लास्ट ऑर्डर राहिले. मित्रांनो, आपली झालेली आहे मुलुंडची पण ऑर्डर. आता वाजले 5:46. निघूया आपण घरी जायला. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू.